आपण साष्टांग प्रणाम करतो. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होतले, मग आत्मस्वरूपी घातले रोबोलिया. काल आपण बघितलं की जीव भ्रमाने भ्रमिष्ट झालेला आहे. कोणता भ्रम? कोणत्या भ्रमाने जीव भ्रमिष्ट झालेला आहे? 5 भ्रम आपल्या सगळ्यांना माहिती, पण मांडूक्य उपनिषदाच्या अनुषंगिक जो भ्रम आहे तो जीवाच्या 3 अवस्था आणि ह्या माझ्याच आहे. आणि ह्या अवस्थांना मी सत्यत्व दिल्यामुळे अवस्थांचं जे रूपांतर आहे ते उपाधीत झाले. त्यामुळे या उपाधींचा निराश करायचा आणि तिन्ही अवस्थांचे ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाचे ठाई विदेही साक्षी पाही सर्वांचा. हे 3 अवस्थांच्या साक्षीत्व करून त्या तुर्य ब्रह्माच्या सत्तेवर अनुभवाला येतात. ते तुर्य ब्रह्म मी आहे हा अभ्यास, हे चिंतन माझे मांडूक्य उपनिषदांच्या माध्यमातून मला करायचे आणि तद्रूप होऊन राहायचे. प्रत्येक उपनिषदाने आत्मस्वरूपाचाच विचार केला, परंतु प्रत्येक उपनिषदामधला जो दृष्टिकोन आहे तो आम्ही नीट लक्षात घ्यायचा आणि फोकस त्याच दृष्टिकोनावर ठेवून अनुभवाप्रत जायची. परमपूज्य काका म्हणतात की तो श्रुतीप्रमाणे कळे, विरक्ता स्वभावे फळे, अखंड ध्याने आकळे ज्ञानरूप. श्रुतींचा आत्मस्वरूपाबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो आम्ही लक्षात ठेवला पाहिजे, पण फोकस मात्र अखंड आत्मस्वरूपावर ठेवायचा. तेव्हाच ज्ञानरूपता येते. आणि हे काल परम आदरणीय सुनील काकांनी आपल्या अधिकार वाणीतून फार सुंदर उद्धृत केलेले आहे. नेमकी उपनिषदांचा अभ्यास त्याची मेघ काल आपल्याला सुनील काकांच्या अधिकार वाणीमधून ती कळलीये. ती कशी? थोडक्यात सांगते. ईशा उपनिषदामध्ये सर्वत्र ईश्वर व्यापलेला आहे हा दृष्टिकोन आहे, पण फोकस मात्र आत्मस्वरूपच आहे. केनमध्ये कोणाच्या अधिष्ठानावर या देहादी जगताचे व्यापार चालतात हे उद्धृत केलंय, पण फोकस मात्र या तुरीय ब्रह्मावरच आहे. कठमध्ये रथाच्या दृष्टिकोनातून हे दृष्टांतातून हे समजावून सांगितले, फोकस मात्र तुरीय ब्रह्मावरच आहे. प्रश्नामध्ये प्रश्नांच्या माध्यमातून तो मुंडक मध्ये परा आणि अपरा विद्या हा दृष्टिकोन ठेवून, पण फोकस मात्र तुरीय ब्रह्म आत्मस्वरूपच आहे. म्हणून आणि मांडुक्यमध्ये 3 अवस्थांच्या माध्यमातून, पण फोकस मात्र तुरीय ब्रह्मच आहे. याला नेमका आणि नेटका अभ्यास म्हणतात. विचार सूत्र हे मला पकडता आलं पाहिजे. सूत्री राहूनही खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन. म्हणून श्रुतीच्या माध्यमातून अखंड ध्यान, अखंड विचार आणि आत्मस्वरूपाचा, कशाचा विचार? आत्मस्वरूपाचा अखंड विचार, अखंड ध्यान आत्मस्वरूपाचे. यासाठी श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे महत्वाचे आहे. म्हणून श्रुतीचा निरंतर अभ्यासाचा प्रयत्न आपण आपला समूहावर करत असतो. श्रुती स्मृती स्वाध्याय मंच ह्या श्रुतीचा निरंतर अभ्यास करण्याच्या खटाटोप मध्ये आहे. आणि हा खटाटोप आपल्याला रेकॉर्डिंगच्या सुद्धा माध्यमातून बघायला मिळतो. हो, रेकॉर्डिंग असलं तरी श्रवण करायचेच, पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं, कारण पुन्हा पुन्हा तेच ऐकून आम्हाला पुन्हा पुन्हा तेच होणे आहे. रेकॉर्डिंग ऐकताना आमची उजळणी होते, बारकावे अधिक लक्षात येतात. रेकॉर्डिंग म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो आणि जाऊ द्या प्रत्यक्ष ऐकू, रेकॉर्डिंगच तर आहे असं म्हणून आपण थोडस त्याकडे दुर्लक्ष करतो. पण साधक हो, रेकॉर्डिंग सुद्धा ऐकणं तितकंच गरजेचं आहे. तो एक अभ्यासाचा भाग आहे. कसा सुनील काकांनी आम्हाला सांगितलं आहे, परत परत रेकॉर्डिंग ऐकताना त्याची उजळणी, विषयाची उजळणी होते, बारकावे अधिक लक्षात येतात. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकणे आणि आत्मविचार घट्ट रोवून ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी श्री गुरूंनी नाम, ध्यान, तत्वज्ञान साधनांची सुंदर सांगड घातली. ती समजून घेणे, आपले चिंतन आपण करणे, त्यासाठी छान ऐकणे, परत परत तेच ऐकणे, तत्कथनम तत्चिंतनम तत्श्रवणम करायचे. आपले रेकॉर्डिंग असले की आपण हजर नसतो,
म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होतं. म्हणून रेकॉर्डिंग ऐकणे हा आमचा व्यक्तिगत अभ्यास आहे. आमचे वक्तव्य आम्हाला तयार करायचे, हा आमचा फायदा त्याच्यातून होणार आहे. त्यांनी काय होणार आहे, ते बारकावे टिपत गेल्याने अनावश्यक विचार आमचे आपोआप बंद होतील. हरी बोला ना तरी बोला, काल सांगितलेलं आहे. उपाधींची गर्दी कमी होईल आणि जड बुद्धीचा निराश होईल, ती सूक्ष्म होईल. अशा साधनेतून सिद्ध हो आणि ह्या सिद्धतेतून सहजता सिद्ध होईल. सहजतेला आम्ही जाऊ आणि सहजता पण सुटते आणि जिथे असायचो तिथे आम्ही असतो. म्हणून अविचाराची जागा जी आहे ती विचारांनी घ्यायची. विचार कोणता? सोहम विचार. आणि मग त्यातून सहजता आणि मग तेच होऊन राहणे, त्या सहजतेतून तेच होऊन राहणे असे साधन झाले की तुर्य ब्रह्मरूप जीव होईल तेथेच आहे. साधन झालं की हा तुर्य ब्रह्मरूप मीच आहे, हा या अनुभवाला मी प्राप्त होईल आणि मग त्यावेळेला तिथेच सर्व सुख आहे, तीच सकल दुःख निवृत्ती आहे. असं सर्व दुःख काय पद्धतीचं आहे, सर्व सुख आपल्याला माहितीये, सर्व दुःख नेमकं काय पद्धतीचं स्वरूप आहे ते आपण आज अधिकारवाणीमधून अधिकारवाणीतून श्रवण करू. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सर्व सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदा शिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्री चरणारविंदांना साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणावर लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो आणि आपल्यातील हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला नमन करतो. आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया आणि सगळे मिळून शांती पाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर हो गो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र,
बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत, करो सदा. हा शांतीपाठ आपण सगळे मिळून म्हणतोय. आमुचे कल्याण अनंत म्हणजे माझ्या एकट्याचं नाही, आपल्या सगळ्यांचं. पंच्याण्णव लोक आता हजर आहेत, त्या सगळ्या लोकांचं. आणि त्यासाठी आज 10वी कारिका घेतोय. जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य यांचे अनंत उपकार आहेत. यांनी कारिका लिहिल्यात म्हणून आपल्या समोर कारिका आहेत. यांनी जर कारिका लिहिल्याच नसत्या तर आपल्याला मांडुक्य समजणं एवढं कठीण गेलं असतं, हे आपल्या लक्षात येईल. एक मिनिट. आजचा मंत्र खूप महत्वाचा आहे. मंत्र शब्द वापरत नाही. आजची कारिका खूप महत्वाची आहे. 7व्या मंत्राचं स्पष्टीकरण करणारी ही कारिका आहे. आता तुम्हाला 7वा मंत्र सांगण्याची गरज आहे का? नांतः प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नो भयता प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम ना प्रज्ञम प्रपंचोपशमम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय. जाणण्यासारखी गोष्ट काय आहे? मधली एक ओळ सोडली आहे बरं का याची. सगळी मंत्र न वाचता त्यातला काही महत्वाचा भाग वाचला की ज्याच्यावर ही कारिका आहे. आणि म्हणून प्रपंचोपशमम शांतम म्हटलं. माझं जीवन शांत झालं पाहिजे आणि माझ्या जीवनात प्रपंचाचा उपशम थांबला पाहिजे. आत्ताच शैला काकूंनी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जे मांडुक्य सकाळी सांगितलं ते मला काय कळलं हे सकाळी ऐकल्यानंतर मग रेकॉर्डिंग मध्ये ते बघायचं. आणि सुरेंद्र देव किंवा डॉक्टर बांगडे रेकॉर्डिंग टाकतात, ऑडिओ रेकॉर्डिंग. त्यानंतर डॉक्टर वसुधा देव या व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकतात. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा ऐकत असताना आमचं ते फायनल झालं पाहिजे. आणि त्यानंतर आजचं सार काय आहे हे काढून ठेवता आलं पाहिजे. सगळं सांगण्यापुरतं असतं, इतकं करणारे फार थोडे असतात. वयाचं 80 वर्ष झाल्यानंतर सुद्धा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर म्हणजे 81 झाल्यानंतर सुद्धा आपल्या पठणकर्त्या आदरणीय नीलाताई दातार नोट्स काढत असतात. त्यांचा व्हिडिओ चुकून जेव्हा सुरू असतो तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की त्या नोट्स काढत असतात. चुकून त्यांचा व्हिडिओ सुरू राहतो अधेमध्ये कधी. पण ते सुद्धा आपल्याला शिकण्यासारखं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्या कंटाळा न करता उपनिषदांच्या नोट्स काढतात. मग आपलं काय? आपल्याबद्दल आपण काय बोलावं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आम्ही एक तरुण लोकांकरता मनाचा श्लोक हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि मनाच्या श्लोक उपक्रमामध्ये ज्या लोकांना आम्ही घेतलं
आणि ज्या लोकांकडे मनाचा श्लोक दिला म्हणण्याकरता, म्हणजे स्पष्टीकरणासाठी, सांगण्यासाठी, ती मंडळी फक्त स्वतःचा मनाचा श्लोक करतात. बाकीच्यांचे मनाचे जे श्लोक आहेत इतरांचे, त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही, फक्त ऐकले की मोकळे झाले. आणि स्वतःचा मनाचा श्लोक करत असताना ज्या वेळेला होत नाही, तेव्हा म्हणतात, काका या वेळेला की नाही वेळच मिळाला नाही. 3-3 महिने आधीपासून यांना स्वतःचा एक श्लोक करायला वेळ मिळाला नाही. आधीचे 10 श्लोक यांनी काय केले असतील हे न विचारता समजून घ्यायचं. तांदूळाचं शीत शिजलेलंच नाहीये, दाणाच राहिलाय, त्याला शीत झालंच नाही ते. तर बाकीचे तांदूळ शिजले असतील का हे पाहण्याची आवश्यकता असते का हो? तसं स्वतःच्या मनाचा श्लोक करण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही, ते आधीचे लोकांचे मनाचे श्लोक पुस्तकात पाहून ठेवतील असं वाटणं हा एक मोठा विनोद होईल. असा विनोद परमार्थातच घडत असतो. प्रपंचामध्ये जर मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडत असतील तर आणखीन काही काम करून, तेवढी फी लावून, त्याच्या ट्युशन्स करून तिथे श्रम घ्यायला तयार आहोत. आपलं जाणं होत नसेल तर उधारीचे पैसे घेऊन नातलगांच्या कार्यक्रमाला जायला आम्ही तयार असतो. तिथे सगळीकडे आम्ही ओझे व्हायला तयार आहे. पण माझ्या कल्याणासाठी मला जे करावं लागतं ते ओझं व्हायला सुद्धा आम्ही तयार नाही. ते टाकून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ही दुर्दैवी अवस्था आहे. 100 लोक झाले आहेत बरोबर. 92 आकडा आहे. कसं दुःख मुक्त होईल, कसं वक्तव्य तयार करतील. आणि इथे तर निवृत्ते सर्व दुःखानाम ईशानः प्रभुरव्ययः अद्वैतः सर्व भावानाम देवस्तुर्यो विभूस्मृतः असं म्हटलं आहे. आम्हाला याचं महत्वच नाही कळलं. आणि महत्व जर कळलं नाही तर जीवन सुखरूप होण्याची सुतराम शक्यता नाही. मांडुक्योपनिषद करून टाकलं असा ज्यांनी अभ्यास केला त्याला बाजूला टाकलं म्हणून समजावं. कसा अभ्यास केला पाहिजे? अभ्यासासाठी तळमळ तरफड असली पाहिजे. अशी तळमळ तरफड आपल्यामध्ये असते का? घरचंच उदाहरण देतो. कालच शैला काकू माहेरी निघाल्या मुंबईला. आपल्या बाबांना आपल्या हातच्या वस्तू खाऊ घालाव्या. काय इच्छा? आपल्या आई वडिलांना आपल्या हातची वस्तू खाऊ घाला. पैसे देऊन विकत आणणं सोपं आहे. की बाबा मी तुमच्यासाठी चकली केली, तुमच्यासाठी केलं, हे तुमच्यासाठी केलं. ह्या करण्यामध्ये त्यांचं चिंतन असतं, त्यांच्याबद्दलचं प्रेम असतं. आता माहेरी जाताना वेळ मिळाला नाही तरी रात्र जागून हे कष्ट करून बरोबर सगळ्या गोष्टी नेता येतात. स्वतःचा डबा विसरला गेला पण त्यांच्यासाठी जे करायचं त्याची आठवण बरोबर राहिली. आणि इथे माणूस स्वतः करता काहीच करत नाही. स्वतः करता काहीही करायचं नाही आणि आम्ही दुःखमुक्त झालो पाहिजे असं म्हणत राहायचं. होणार का?
म्हणून नुसते विकत एवढं मोठं बाळ आणून ठेवलं, 10 पोतेही घेऊन गेले, हे घ्या आम्ही एवढे एवढे पैशाचे एवढ्या वस्तू आणल्या, त्याला काही अर्थ नाही. स्वतःच्या हाताने काय करावं असं वाटतं. परमार्थ स्वतःसाठी झटण्याचा मार्ग आहे. दुसरा तुमच्यासाठी नाही झटू शकत परमार्थामध्ये. म्हणून निवृत्ते सर्व दुःखांना, माझ्या दुःखाची जर निवृत्ती करायची असेल, कोणत्या दुःखाची? सर्व दुःखांची. सर्व, र कसा र आहे बघा, सर्व सर्व दुःखांची जर निवृत्ती करायची असेल, मला खपावं लागेल, मला झटावं लागेल, माझं जीवन मला घडवून आणावं लागेल. माझी दुःख निवृत्ती मला करायची आहे. परमेश्वर माझी दुःख निवृत्ती करून देणार नाही. सुखाचं फळ, पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख. त्या प्रपोर्शन मध्ये, ज्या प्रपोर्शन मध्ये तुम्ही पुण्य आणि पाप केलं असेल, त्या प्रपोर्शन मध्ये तसं फळ दिलं की ईश्वराचं काम संपलं. इथे ईशान हा शब्द आहे म्हणून सांगतो. प्रभू शब्दाबद्दल पुन्हा सांगेन. पण आमचं असं होतं का? परमेश्वराने त्याचं काम केलं तुम्हाला सुख दुःख देण्याचं, परंतु त्या दुःखापासून स्वतःची सुटका करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराने मला दिल्यानंतर मी काय करायला पाहिजे, आणि भलतच करत असेल तर लोकांचं जीवन घडवून देण्यासाठी, लोकांना व्याधीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर सरकारने नियुक्त केले, तयार केलेत. आणि त्या अल्फरात त्या डॉक्टर्सनी मोठमोठे स्फोटक घडवून लोकांना क्षणात मारून टाकण्याची जर व्यवस्था केली असेल, तर डॉक्टर या पदावर लांछन निर्माण केलं. आणि नागरिकत्वासाठी आपण नालायक आहे हे सिद्ध केलं. जे करायला पाहिजे त्याच्या उलट केलं. मुद्दा आहे निवृत्ते सर्व दुःखांना. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर माझ्या सर्व दुःखांची निवृत्ती मला करून घेता आली पाहिजे. करून घेतो का हो मी? माझं मलाच विचारून घ्या. ज्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःसाठी शोधायचं आहे. निवृत्ते सर्व दुःखांना. आता या सर्व शब्दाचा केवढा व्यापक विचार आहे हे तुम्हाला लवकरच स्पष्ट होईल. पहिले दुःख शब्दाबद्दल थोडं बोलूया. माझ्या जीवनात दुःख आहे की नाही? माझ्या जीवनात दुःख आहे की नाही, ह्या प्रश्नाचं ज्याचं त्यांनी उत्तर शोधावं. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांनी शिवसर घडीत असा प्रश्न विचारला होता की आपल्या जीवनात दुःख आहेत, असतात, आणि ते सतत येत असतात. आणि एक बाई रडायलाच लागली. हळूहळू आवाज न करता मुसमुस रडणं म्हणतात ते झालं. आणि काकांचं प्रवचन झाल्यानंतर ती महिला काकांना म्हणाली की आम्ही इथे दुःख विसरण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही आम्हाला दुःखांची आठवण करून दिली, मग इथे येऊन फायदा काय? म्हणून मी तुम्हाला प्रश्न सांगतो आणि मग उत्तर सांगतो. मांडुक्याचा अभ्यास करून फायदा काय?
आम्ही दुःख विसरण्यासाठी आलो आणि तुम्ही सर्व दुःखाच्या आठवणी देऊन राहिले. इथे येऊन दुःख विसरायचं नाही. इथे आल्या या अभ्यासाने, मांडुक्याच्या अभ्यासाने दुःख विसरायचं नाही. विसरलेलं दुःख पुन्हा केव्हा तरी आठवल्या जाण्याची शक्यता असते आणि त्याचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन होते. त्याला छान शब्द रवंथ असा आहे. ते दुःख पुन्हा पुन्हा चाळल्या जातं. म्हणून दुःख विसरायचं नाही, दुःख घालवायचं आहे. लयगतम मना भवती नो अमृतम. लय नाही करायचा, नाश करायचा. लय तात्पुरता असतो आणि नाश कायम स्वरूपाचा. आवड्याने जर गवत काढलं तर काही वेळ अंगण एकदम स्वच्छ दिसतं, पण काही दिवसांनी पुन्हा गवत उगवतं, कारण त्याचा समूळ नाश झाला नाही. लय आणि नाश याच्यामध्ये हा फरक आहे. आणि इथे निवृत्ते सर्व दुःखांना मुळा सगट वृत्ती खतम करायची, म्हणजे त्याचा पुन्हा पुन्हा आवृत्ती होत नाही, पुनरावृत्ती होत नाही. वाईट शब्द वराडी रवंथ होत नाही. माझ्या जीवनात दुःख घालवण्याची जबाबदारी माझी असेल तर मला दुःख प्रतिबंधापासून सावध राहिलं पाहिजे आणि दुःखाला उखडून फेकलं पाहिजे. आता उखडून फेकणे या शब्दामध्ये समूळ काढून टाकणे असा अर्थ अभिप्रेत आहे. माझ्या जीवनात दुःख आले त्याच्याबद्दल थोडासा विचार करूया की. आणि प्रत्येकाने आपापल्या जीवनाचा विचार करायचा आहे. मी तुम्हाला माझ्या जीवनात आलेल्या दुःखाबद्दल सांगणार आहे. प्रतिकूल संवेदनीयम दुःखम ही दुःख शब्दाची व्याख्या आहे. आपल्या मनानुसार जे घडलं नाही अशा अंतःकरणाला होणाऱ्या ज्या संवेदना असतात त्याला दुःख असं म्हणतात. प्रतिकूल संवेदनीयम दुःखम, अनुकूल संवेदनीयम सुखम. मग आता तितिक्षेची व्याख्या केली आहे. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वक. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. दुःख सहन करायचं आहे, त्याचा प्रतिकार नाही करत बसायचा, म्हणजे बाहेर त्याचा स्फोट नाही होऊ द्यायचा. त्याला तितिक्षा असं म्हणतात. आणि सद्गुरु डॉक्टर काका इथे सहन करण्याला सुद्धा मार्क्स देत नाहीत. ते म्हणतात स्वीकारा, सहन नका करू, स्वीकारा. काल हरिशरणजींशी बोलताना इंदोरचे, मी त्यांना सांगितलं होतं की स्वीकारायचं कसं. होणार दुःख मला होत नसून देहाला होत आहे. माझा देहाशी काळी मात्र संबंध नाही. डिव्होर्स. माझ्या देहाशी काळी मात्र संबंध नाही, ही अंतरधारणा मला निश्चित केली पाहिजे. देहाला दुःख झालं की मला दुःख झाल्यासारखं वाटतं. देह संबंधिताला म्हणजे मुलाबाळांना, अर्धांगाला इत्यादी दुःख झालं की मला दुःख झालं असं वाटतं.
म्हणून देहाला दुःख झालं तर मला दुःख झालं नाही, मी देह नाही, ही धारणा पहिल्यांदा तयार झाली पाहिजे. काल 3 भ्रांती सांगितल्या होत्या, फक्त शब्दोल्लेख केला होता. कारण मला 3 अवस्थांच्या भ्रांती तुमच्यामध्ये बिंबवायच्या आहेत. देहाच्या भ्रांती आणि जगताच्या भ्रांती, कर्तृत्व वक्तृत्वाच्या भ्रांती, संघ आणि विकाराच्या भ्रांती. आत्ता सांगण्याचं मांडुक्य हे स्थान नाही. ह्या माहिती आहे असं अभिप्रेत धरतो, नाही तर विषय आणखीन खूप लांबेल. निवृत्ते सर्व दुःखानं. आपल्या जीवनाच्या दुःखाबद्दल बोलतो आहे. प्रत्येकाने त्याचा विचार करावा. याचा अर्थ दुःखाचे प्रसंग नाही उगाळायचे आहेत. शिवथर गळीमध्ये जी महिला रडली, ती दुःखाचे प्रसंग उगाळण्यामुळे रडली, रवंथ केल्यामुळे रडली. काका सांगतात, शांत सरोवर आहे, निस्तरंग सरोवर आहे. निस्तरंग सरोवरामध्ये दगड टाकला, तरंग तयार झाले. दगड हा दुःखाचं प्रतीक आहे. पुन्हा सरोवर थांबलं, शांत झालं. काही वेळाने तरंग बंद झाली. गृहीत धरा वारा नाहीये, वाऱ्याने होतात तरंग, वारा नाहीये असं गृहीत धरा, कारण की दृष्टांत आहे. मग आम्ही काय करतो, तळाशी गेलेला दगड पुन्हा काढतो आणि पुन्हा त्या सरोवरात टाकतो. पुन्हा तरंग तयार होतात. याला रवंथ असं म्हणतात, याला पुनरावृत्ती असं म्हणतात, याला आवर्तन असं म्हणतात. ते वर्तन पुन्हा पुन्हा करणे, आवर्तन. पुनरावृत्ती, त्या वृत्तीचं पुन्हा पुन्हा काय करायचं, अवलोकन करायचं. पुनरावृत्ती. रवंथ, पोट्यात गेलेली वस्तू पुन्हा तोंडात आणायची, चावून चावून बारीक करायची आणि पुन्हा तिला पोटात पाठवायची. रवंथ. जीव हा पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करतो, रवंथ करतो. रवंथ प्राण्यांसाठी आणि पुनरावृत्ती आपल्यासारख्या मनुष्यासाठी. कशाचं पुनरावृत्ती असते, प्रतिकूल संवेदनेची पुनरावृत्ती. निवृत्ते सर्व दुःखानां ईशानां प्रभुर्व्ययः. प्रतिकूल संवेदनेची पुनरावृत्ती. म्हणून प्रसंग आठवण्यासाठी मी तुम्हाला सांगत नाहीये, आपल्या जीवनात प्रसंगांमुळे निर्माण झालेल्या परिणामाबद्दल मी तुमच्याशी बोलतो. प्रसंग गौण असतात, प्रसंगाचे परिणाम डिफ्लेक्शन निर्माण करत असतात. डिफ्लेक्शन कळतंय ना? आजकाल कळतं. मोटर लावली, मोटर म्हणजे कार नव्हे, पाणी भरण्याची मोटर लावली की तो काटा डिफ्लेक्ट होतो. कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय, त्याला डिफ्लेक्शन असं म्हणतात. ब्लड प्रेशर मोजायला घेतलं, इलेक्ट्रॉनिक्स नव्हे, एअर, तर तो काटा डिफ्लेक्ट होतो, मूळ जागेवरून दुसरीकडे जातो. गाडी जेव्हा आपण चालवायला घेतो, स्पीडोमीटर, तेव्हा स्पीड सुरू झाली की तो काटा डिफ्लेक्ट होतो, इकडून तिकडे तिकडून इकडे चालू असतं. हा जो काटा इकडून तिकडे जातो, हा वेगाचा परिणाम आहे. काटा डिफ्लेक्ट होणे हा वेगाचा परिणाम आहे. म्हणून दुःख निर्माण होणे हा प्रतिकूल संवेदनेचा परिणाम आहे.
निवृत्ते सर्व दुःखानाम. दुःख निर्माण होणं हा प्रतिकूलतेचा परिणाम आहे. काल सकाळपासून या मंत्राचा अभ्यास करायचा नाही असं ठरवून मी पुस्तकं उघडलेच नाही. माझे बालस्नेही डॉक्टर बांगडे यांना मी सांगितलंय, पण मी आज अभ्यास नाही करणार. कारण अभ्यास आधी होऊन गेला होता. पंकज देशपांडेलाही सांगितलं, 2 दिवस आधी अभ्यास होऊन गेला. मला मुंबईला जायचं असल्यामुळे अजूनच मला वर्ग घ्यावा लागेल, तर अभ्यास मी आधीच करून ठेवला. त्याच्यावर चिंतन करायचं असल्यामुळे पुन्हा पुस्तकाच्या घाटणीमध्ये नाही जायचं, चिंतनाच्या प्रवाहामध्ये जायचं, म्हणून अभ्यास नाही केला आत्ता बोलेपर्यंत. आधी होऊन गेलाय बरं का, नाही तर बिना अभ्यासाने बोला असा अर्थ नका काढू. आणि शैला काकूशी चिंतन पण, चर्चा पण होऊन गेली. मग आता सर्व दुःख कशाला म्हणतात? तर दुःखाच्या येणाऱ्या परिणामाच्या, दुःखाच्या येणाऱ्या प्रसंगाच्या प्रतिकूल परिणामाला दुःख असं म्हणतात. जीवनात घडणाऱ्या घटना आणि त्या घटनांचे होणारे प्रतिकूल परिणाम याला दुःख असं म्हणतात. जीवन में जो घटना घटती है, उस घटना के जो प्रतिकूल परिणाम हमारे अंतःकरण पर होते हैं, उसे दुख कहते हैं. वह दुख है. परमार्थ दुख सहन करने के लिए नहीं कहता. परमार्थ दुख बर्दाश्त करने के लिए नहीं कहता. परमार्थ दुख दबाने के लिए भी नहीं कहता. परमार्थ दुख का उन्मूलन करने के लिए है, दुख समूळ नष्ट करने के लिए. दुःखाला उखडून फेकण्यासाठी परमार्थ आहे. मग परमार्थ केला तर आम्हाला दुःख होणारच नाही का? असं अजिबात नाही. मग दुःखाचे प्रसंग येतील, पण त्याचे परिणाम होणार नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. सज्जनगडला काकांची भेटायला गेलो. काही प्रसंग असे होते की ज्याचे मनाला बोच होत्या. आणि काकांशी बोलल्यानंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि एक ओवी आठवली. अगदी कृत्रिम, मी तयार केलेली नव्हे, बनवलेली. बनवलेली म्हणजे घडवलेली कृत्रिमतेने. आणि ती अशी होती, काकांना म्हणून दाखवली, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा काका कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे मी जनार्दन महाराजांचं नाव पण चोरलं नाही, पण सद्गुरु आपल्या दुःखांचा नाश करतात आणि मुळासकट त्या दुःखांना उखडवून फेकतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण सद्गुरूंवरची ती श्रद्धा आणि त्यांच्या विचारांवरचा तो विश्वास आणि त्या विश्वासाने त्या विचारांवरची वाटचाल ही फार महत्वाची है. सदगुरु पर श्रद्धा होनी चाहिए, उनके विचारों पर विश्वास होना चाहिए और उसका अमल होना चाहिए. जर मला असं करता आलं तर काका कृपे त्याचा नाश झाला. होतोच. दुःखाची विषाद नाही. सद्गुरु कृपेच्या सावली समोर उभं राहण्याची सुद्धा दुःखाची विषाद नाही, लक्षात ठेवा. ज्या लोकांनी काकांचे नुकतेच फोटो पाहिले असतील
ते फोटो पाहिल्यावर सुद्धा अंतःकरणात चर्र होता आपल्या. पण चर्र झालं, काकांचा आनंदी चेहरा बघायचा आणि लक्षात ठेवायचं की दुःख अवतीभोवती सुद्धा फिरकत नाही. शरीर एवढं कृश झालंय, पण दुःख त्यांच्या अवतीभोवती फिरकत नाही. लक्षात ठेवा. माझं असं झालं पाहिजे की नाही. निवृत्ते हे सर्व दुःखाना, दुःख निवृत्ती झाली पाहिजे की नाही. परमार्थिक पद्धतीने पण औपनिषदीय पद्धतीने जर दुःखाची निवृत्ती झाली तर सुख सुद्धा बायपास होतो, आनंद टिकतो. दुःखालाच ज्या वेळेला आम्ही निवृत्त करतोय तेव्हा सुखाला बायपास करण्याचे ट्रेनिंग सहजच शक्य आहे. आणि आम्ही मग आनंद रूप होतो. लक्षात ठेवा. ढोबळमानाने आपण दोन दुःख बघूया. मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्याबद्दल बोलणार आहे, तुमच्याबद्दल बोलत नाही. प्रत्येकाने जर लावून घ्यायचं असेल तर स्वतःला लावून घ्यावं, नाहीतर रामकृष्ण हरी, माझा काही आग्रह नाही. एकाला म्हणू शारीरिक दुःख आणि दुसऱ्याला म्हणू मानसिक दुःख. समर्थांनी आधिभौतिक आणि आध्यात्मिक असं ग्रेडेशन केलं, डिवायडेशन केलं. एक आपल्याच देहाला असलेलं दुःख आणि एक बाहेरून आलेलं दुःख. आता हे जे अधिदैविक आहे हे बाहेरून आलेलं आहे, याच्यामध्ये मोडतं. म्हणून आपण दोनच कॅटेगरी केल्या, एक देहाला असलेलं, एक बाहेरून आलेलं. एक कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी अशी केली, एक मनाला असलेलं आणि दुसरं शरीराला असलेलं. एकाला म्हणून आंतरिक वेदना, आंतर दुःख, आणि दुसऱ्याला म्हणून बाह्य दुःख. आता तर बोट कापलं, कान ठणकला, पोट दुखलं, ते आता आंतरदुःखामध्ये मोडतं. आणि दुसऱ्यानी त्रास दिला हे बाह्य दुःखामध्ये मोडतं. ढोबळमानाने बोलतोय, मांडुक्य याच्याही पेक्षा सखोल आहे, ते समजावून सांगणार आहे. कालपासून मला असं वाटलं की काही लोकांना व्यक्तिगत लिहावं की आजचा विषय ऐकाच. पुन्हा विचार आला, आपण लिहिल्यानंतर जे ऐकणारे असतात ते लिहिणं थांबलं की पुन्हा थांबवून देतात, म्हणून नाही लिहिलं. काही जणांची आठवण आली होती मला की ही मंडळी नाही ऐकत. काल लिहिलं असतं, मेसेज पाठवले असते तर त्यांनी नक्की ऐकले असते. मेसेज थांबणं बंद केलं की लगेच त्यांचं एक बाह्य दुःख आणि एक आंतर दुःख, म्हणून मी मेसेज नाही केले. खूप विचार केला होता काल मेसेज करण्याचा आणि वेळही होता. एक दिसणार दुःख, एक न दिसणार दुःख. अंतःकरणाला होणारं जे दुःख आहे ते न दिसणार असतं, पण अत्यंत तीव्र असतं. देहाला होणारं जे दुःख आहे ते दिसणार असतं. सगळ्यांना याला खूप दुःख झालं असं वाटतं, पण अंतर दुःखाच्या तुलनेत बाह्य दुःख हे खूप 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 कमी असतं. उदाहरण घेऊया. हा दुःख विषयच माझा आज पूर्ण होणार नाहीये, त्याच्यामुळे
जे लोक आज जॉईन झाले त्यांनी इतरांना सांगा की उद्या तरी जॉईन व्हा. भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्यांनी काय बारकवै केले आहेत हे तुम्हाला याच्यामुळे कळेल. म्हणून मी म्हणतो, नांत प्रज्ञा न बहिष प्रज्ञा नो भयता प्रज्ञम न प्रज्ञा न घनम न प्रज्ञम ना प्रज्ञम. याच्यामध्ये सगळ्या दुःखांच्या बारीक बारीक छटा सांगितल्या. आणि मग त्या निवृत्तीनंतर प्रपंचोपशमम शांतम मधली ओळ घेत नाहीये. शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा तो विज्ञेय. म्हटलं ना, अभ्यासावर चिंतन झालं की विषय छान मांडतायत. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी त्यावर भाष्य लिहून आपल्यावर परम कृपा केली आणि डॉक्टर काकांनी 1187 ओव्या लिहिल्या. त्यांच्या परम कृपेला तोड नाही, लक्षात ठेवा. धर्माचे जे अध्वर्यू आहेत त्यांच्या श्रेष्ठतेबद्दल वाद नसतो. त्यांनी दिशा दिलेली असते. पण आपलं कल्याण आपल्या सद्गुरूंच्याच उपदेशाने होतं, हे कधी विसरू नये. आपल्या कल्याणासाठी ते उपदेश यांच्या मुखातून ऐकणं महत्वाचं असतं. म्हणून श्रुती सद्गुरूंच्या मुखातून ऐकावी. डॉक्टर काकांचं वाक्य आहे, माझ्या मनाने बोलत नाही. सर्व दुःखाना अंतर्दुःख आणि बहिर्दुःख या दोन दुःखांना जर एकत्र केलं तर सर्व दुःख तयार होतं. एक देहाला निर्माण झालेलं दुःख आणि बाहेर पासून आलेलं दुःख, यात सर्व दुःख समाविष्ट होतात. देहाला असलेल्या दुःखापेक्षा मनाला असलेलं दुःख हे अधिक तीव्र असतं, अधिक परिणामकारक असतं आणि अधिक त्रासदायक असतं. उदाहरण घेऊया. अपघात झाला आणि पाय तुटला. तुटलेल्या पायातलं भळभळ वाहणारं रक्त थांबवण्याचं काम डॉक्टर करतात. पण माझा पाय तुटला आणि आता मला अपंगत्व आलं, लंगडे पण आलं, हे मानसिक दुःख डॉक्टरच्या औषधांनी जात नाही. एक दिवस तुटलेला पाय दुरुस्त होतो, अगदी त्याचा तुकडा जरी पडला असेल तरीही पुढे व्यवहार चालतो. पण मनातली जखम, मी अपंग आहे, ती कायम राहते. आणि मांडूक्योपनिषद कृती वाक्य अंतर दुःखालाही समूळ उखलून टाकण्याच्या क्षमतेची आहे. म्हणून उपनिषदांचा अभ्यास करायचा. सर्व दुःखांना अपंग शरीर आहे हो. ही अपंग नाही आहे. आडनाव लुले असलं तरी अपंग नाही. शरीरात व्यंग निर्माण झालं तरीही अपंग नाहीये, कारण मी आत्मा आहे. आत्मा अव्यय आहे. जो अव्यय आहे तो अपंग होऊ शकत नाही. तो निरवयव आहे. निरवयव असल्यामुळे अवयवाची हानी होऊ शकत नाही. अवयवच नाही. तो अरूप आहे, त्यामुळे त्याच्यावर थोडासा डाग सुद्धा लागू शकत नाही. मग दुःख कुठून येईल?
दुःखाची सावली सुद्धा येऊ शकत नाही. मी म्हटलं ना, सद्गुरु वचन ज्याच्या अंतःकरणामध्ये घट्ट रुजले, त्याच्यावर दुःखाची सावली सुद्धा येऊ शकत नाही. निवृत्ते सर्व दुःखानां. सर्व दुःख. दुःख झाल्यानंतर शांत राहणे हा स्थितप्रज्ञाचा भाग आहे. दुःखच न होणे हा स्वरूपाकारतेचा भाग. दोन मधला फरक कळतो. दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहा. वीत राग म्हणजे रागवीत, क्रोधवीत, भयवीत, वीत राग, भय शोक, शोकवीत. वीत म्हणजे निघून गेले. वीत राग भय शोक. तिथधी मुनिरुच्यते. तिथधीर मुनिरुच्यते. तो मुनी आहे. त्यासाठी आधीची जी ओळ आहे, दुःखेषु अनुद्विग्न मनः, हा अभ्यास आहे. या अभ्यासातून जी तयारी होते त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आणि नंतर ती तयारी ज्याला करावी लागत नाही, कारण वीत राग भय श्लोक क्रोध, त्याला ते येतच नाही. न संतापलेले संत मी पाहिले आहेत. वीत राग भय क्रोध, हा त्रिविधम नरक सेदम द्वारम, मग क्रोधम तथा लोभ, म्हणजे सगळे आले. असे संत मी पाहिले आहेत. डॉक्टर काका, मंदाताई, स्वामी तन्मयानंदांना पाहिलं. माझ्या वडिलांना आयुष्य असेपर्यंत पाहिलं. कधीच चिडले नाही. आंतरिक दुःख झालंच नाही. बाह्य दुःख प्रारब्धानुसार होणारच आहे आणि ते आपल्या पाप पुण्यावर अवलंबून आहे. आजार होणं, दुसऱ्याकडून त्रास होणं, दोन प्रकारचे बाह्य दुःख घेऊया. एक शरीराचे आजार आणि एक शरीराच्या आजाराला आता बाह्य दुःख म्हणतोय बरं का, कारण अंतःकरणाच्या दुःखाबद्दल बोलतोय म्हणून. यातलं झालं तर मग शरीराचा आजार बाह्य दुःख झालं, आणि दुसऱ्याकडून गोटा मारला गेला आणि त्याच्यामुळे दुःख झालं, हे पुन्हा त्याच्याही पेक्षा बाहेरचं दुःख झालं. पण अंतःकरण दुःखी न होणे याला अभ्यास असं म्हणतात. निवृत्ते हे सर्व दुःखाना. हा सर्व दुःख हा शब्द पुरला बघा मला. दुःख हे नेहमी बंधनात असतं. मांडुक्यावर आलोय, मांडुक्याचा थोडा स्पर्श करून घेतो दुःखाला. जागृत अवस्थेमध्ये बंधन आहे, म्हणून जागृत अवस्थेत दुःख आहे. स्वप्नावस्थेमध्ये आम्ही एकरूप झालो असतो, म्हणून स्वप्नावस्थेत अंगावर वाघ आला तर दुःख होतं, म्हणून स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा बंधन आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा बंधन आहे, कारण वासनारूप दुःख त्यात तसंच असतं, जे जागृतीमध्ये पुन्हा आवृत्त होतं.
त्यामुळे सुषुप्तीमध्ये पूर्ण दुःख निवृत्ती नाही. म्हणून गाढ झोप आपल्याला हवी असं वाटतं, पण पूर्ण दुःख निवृत्ती नाही. जाग झाल्यावर पुन्हा आठवणी. जागृतीच्या बंधनातलं दुःख, स्वप्नाच्या बंधनातलं दुःख आणि सुषुप्तीमधल्या सूक्ष्म वासनारूप बंधनाचं दुःख घालवण्यासाठी मांडूक्योपनिषद आहे आणि ती संपूर्ण दुःखाची निवृत्ती करण्यासाठी सक्षम आहे. सद्गुरु गौडपादाचार्य पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य हे सांगतात आहे, डॉक्टर काका याच गोष्टीची री ओढतात आहे आणि स्वतः जगून दाखवतात आहे. दोन शब्दाबद्दल थोडं बोलतो, 4 मिनिटं बाकी आहेत. एक दुःख आणि दुसरं सुख. दुःख आणि सुख याच्यामध्ये कॉमन काय आहे, तर तो ख आहे. ख हा कॉमन आहे आणि दू हा उपसर्ग लागलेला आहे आणि सु हा उपसर्ग लागलेला आहे. मूळ वर्ण ख आहे. ख शब्दाचा अर्थ आकाश असा होतो. ख शब्दाचा अर्थ ब्रह्म असा पण होतो. पण त्याला उपसर्ग लागला की अर्थ बदलून जातो आणि इतका अर्थ बदलतो की सुख आणि दुःख दोन टोकाला निघून जातात. एवढा अर्थ बदलतो एका उपसर्गाने. संस्कृत बघा किती सुंदर आहे. उपसर्गेण धात्वार्थो बालादन्यत्र नीयते. संस्कृत मध्ये धातू आणि त्याला असलेले उपसर्ग त्याच्यामुळे धातूचे अर्थ बदलतात. एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहे आणि हे झालं की मी थांबणार आहे. उद्या पुन्हा सांगणार आहे. दुःख उद्या पुन्हा सांगणार आहे. त्यामुळे जे आज जॉईन नाही झाले त्यांना तुम्हीच फोन करा. ह हा धातू आहे. ह या धातूपासून हार हा शब्द तयार झाला. आता हार शब्दाला उपसर्ग लावू. उपसर्ग लावला प्र, त्याच्यापासून प्रहार शब्द तयार झाला. आता या हार शब्दाला उपसर्ग लावला वी, त्याच्यापासून विहार शब्द तयार झाला. या हार शब्दाला उपसर्ग लावला सम, त्याच्यापासून संहार शब्द तयार झाला. हार, प्रहार, विहार, संहार एवढे अर्थ बदलले आहेत बघा. प्रहार शब्दाचा अर्थ बघा, संहार शब्दाचा अर्थ बघा, विहार शब्दाचा अर्थ बघा. आता प्रहार आणि विहार यांचं कुठे जुळवणूक होते का? एका उपसर्गाने अर्थ एवढा बदलतो. म्हणून दुःखामध्ये ख हा शब्द आहे, सुखामध्ये ख हा शब्द आहे आणि या दोन्हीला उपसर्ग लागले. एकीकडे दू हा उपसर्ग लागला आणि दुसरीकडे सु हा उपसर्ग लागला. ख शब्दाचा अर्थ आकाश असा होतो. ख शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. हम ब्रह्म इत्युपासित. खम ब्रह्म इति उपासित. आपण ओम ब्रह्माचा विचार करतोय मांडुक्यामध्ये. ख शब्द तिथेच आहे. म्हणून ख हा ब्रह्म आहे. जोपर्यंत आत्मस्वरूपाचा परम साक्षात्कार होत नाही तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही, होऊ शकत नाही.
आणि म्हणून आत्मस्वरूपाचा साक्षात्कार हा निवृत्ते हे सर्व दुःखांना याचं औषध आहे. कठोपनिषद सांगतं, कश्चित धीरा प्रत्यगात्ममैक्षण आवृत्य चक्षुर अमृतत्वमिच्छ. याशिवाय दुसरा मार्ग नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. श्वेताश्वेतर उपनिषद. म्हणून मला जर दुःख घालवायचं असेल, कायमस्वरूपी जर दुःख घालवायचं असेल, तर सुख स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार हीच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे. उद्या आणखीन दुःखाबद्दल सांगणार आहे. कारण प्रसादे सर्व दुःखानाम, जगी सर्व सुखी असा कोण आहे. अनेक गोष्टी सांगायच्या आहेत सुख दुःखाबद्दल. उद्या पुन्हा सांगणार आहे. आज वेळ झाली आणि आपल्याला थांबावं लागलं. इतका सूक्ष्मतेने परमार्थाने दुःखाचा विचार केला आहे आणि म्हणून त्याची निवृत्ती करू शकले. बारीक 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 छटा त्याच्या जेव्हा शोधून काढू आणि मग काही शिल्लक राहणार नाही, तिथे आत्मा आहे. त्याला पकडायचं आहे म्हणजे ते होऊन राहायचं. अशा पद्धतीने माझं जीवन दुःख मुक्त झालं पाहिजे. समूळ दुःखाची निवृत्ती, लय नाही. जाऊ द्या ना, सगळ्यांच्याच घरात असं चालत असतं. काय वाईट वाटून घ्यायचं आहे? असं दुःख निवृत्ती नाही आहे. समूळ दुःख निवृत्ती आहे. याला कारणासह दुःख निवृत्ती असं म्हणतात. सकारण निवृत्ती. कारणासह दुःख निवृत्त जर झालं नाही तर दुःख पुन्हा पुन्हा येतं. त्याचा लय झाला असतो पण नाश झाला नाही. काका सांगतात की मुरगुडच्या बाजारामध्ये गर्दीत बैल उधळला आणि एकाने शिंग खुपसलं. एका माणसाच्या पोटात बैलाने. मग आता दुसऱ्या माणसाने काय केलं, बाजारात असल्यामुळे तिथे सुई दोरा मिळत होता. सुई दोरा घेतला आणि वरून पोट शिवून टाकलं. तो माणूस जगेल की मरेल? निश्चित मरेल. त्याला जर डॉक्टरकडे नेलं तर तो आतमधल्या लेयर्स पासून सगळ्या शिवत आणतो. त्यानंतर त्याला औषधोपचार आणि रक्त देतो आणि ती जखम भरेपर्यंत उठू नका, बसू नका, ताण पडू देऊ नका, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला सांगतो. लिक्विड डाएट देतो आणि मग त्याची जखम दुरुस्त होते आणि तो दुरुस्त होतो. इतक्या आजपर्यंत जावं लागतं. एक बॉम्बलास्ट झाला तर 200 लोकांना खंगाळणं चालू झालं. किती बारीक बारीक छटा शोधून काढल्या जातात आहे आणि त्या कुठे मुळा, त्याची पाळमुळं कुठे आहे हे शोधल्या जात आहे. तर दुःखाची पाळमुळं शोधले पाहिजे की नाही, आणि ते गेले की मग त्या मुळाच्या तिथून त्याला उखडून फेकायचं आहे. तिथे आनंद रूप आत्मा आहे. त्याला तुरीय असं म्हणतात. देवस्तुर्य विभुस्मृत असा देवरूप तुर्य सर्व दुःखांची कारणासह निवृत्ती करतो. तो तूर्य रूप मी आहे. या निर्णयासाठी हा ओंकार अभ्यास करतोय आपण. उपनिषदाचा अभ्यासाचा हा उद्देश आहे. निवृत्ते सर्व दुःखांना. म्हणून ईशान, मला ईश्वर नाही व्हायचं, मला ब्रह्म व्हायचंय. ईश्वर होऊन नाही थांबायचंय मला. या दुःख निवृत्तीबद्दल उद्या आपण पुन्हा पुढेच घेणार आहोत. त्यांना उद्याचं ऐकावंसं वाटलं त्यांनी इतरांना सांगा आणि आजचं रेकॉर्डिंग ऐका म्हणा. डॉक्टर वसुधा देव पाठवतात ते ऐका आणि मग उद्याचं जास्त उपकारक ठरेल, फायदेशीर ठरेल, कल्याणकारक ठरेल. डॉक्टर काका आपल्या सगळ्यांना कारणासह दुःख मुक्त करू, तुरीय स्वरूप करू
अशी काकांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला आवडलं काका. रामकृष्ण